शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत. भाऊ, काल राजू शेट्टीने अशी प्रतिक्रिया दिली की सदाभाऊ खोत यांना आतापर्यंत 2 वेळा उमेदवारी जाहीर झाली. कालही उमेदवारी जी जाहीर झाली त्यावर सदाभाऊ खोत यांच्याबद्दल राजू शेट्टीने एक जहरी टीका केली की आम्हाला कोणाचेही पाय चाटून उमेदवारी घ्यायची नाही, लढून राजकारण करायचंय. काय सांगा? नाही, मला असं वाटतं की माननीय सदाभाऊ खोत हे महाराष्ट्रातले एक प्रभावी शेतकरी नेते आहेत. चळवळीमध्ये आम्ही सगळ्यांनी सोबत काम केलेलं आहे. म्हणजे आम्हाला ते सिनियर होते. स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या चळवळीमध्ये आणि राजू शेट्टींबरोबरही सदाभाऊंनी 2-3-4 दशकं अतिशय ताकदीनं काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की आमच्या शेतकरी चळवळीतले आमचे एक जुने सहकारी, ज्येष्ठ सहकारी जर विधान परिषदेच्या सभागृहात जात असतील तर त्याचा आनंद चळवळीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना असला पाहिजे, या मताचा मी आहे. उगीच आपलं याला काय मिळालं आणि त्याला काय मिळालं अशी भावना मनामध्ये असता कामा नये, या मताचा मी आहे. चळवळीमध्ये काम करणारा फाटका कोणताही कार्यकर्ता असो, त्याला जर सभागृहात जाण्याची संधी मिळत असेल किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी संधी मिळत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. सदाभाऊ विधान परिषदेत गेले तर शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडतील असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की आज चळवळीतले कार्यकर्ते कुठे वेगवेगळ्या पक्षात जरी काम करत असतील परंतु एकेकाळी त्यांनी चळवळीमध्ये योगदान चांगलं दिलेलं आहे. उदाहरणार्थ रघुनाथदादा पाटलांचं प्रचंड योगदान चळवळीमध्ये आहे, सदाभाऊंचं आहे, लक्ष्मण वडले साहेबांचं खूप योगदान आहे. पाशा पटेल साहेब आज भाजपमध्ये असतील परंतु चळवळीमध्ये त्यांनी अनेक वर्ष योगदान दिलेले आहेत. असे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची नावं सांगू. उल्हासदादा पाटील आहेत ज्यांनी खूप काम केलं. अशी मोठी यादी आहे की ज्यांनी चळवळीमध्ये खूप काम केलं. तर मला असं वाटतं की चळवळीमध्ये जे काम केलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण नाकारू शकत नाही. त्यामुळं त्यांना विधान परिषदेत जाण्याची संधी मिळत असेल तर आमच्यासारख्या चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद झाला पाहिजे. राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांचा दुरावा अद्याप कायम आहे. राजू शेट्टी असं म्हणतात की जोपर्यंत रविकांत तुपकरच्या छातीवर बिल्ला आहे तोपर्यंत आम्ही आमचे समजू. हा जो लाल बिल्ला आहे हा काही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, लक्षात ठेवा. आम्ही स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठात घडलेले कार्यकर्ते आहोत. स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की या चळवळीमध्ये, आंदोलनामध्ये, या शेतकरी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अनेक लोक शहीद झाले, अनेकांना बलिदान द्यावं लागलं, अनेक तरुण पोरांना, शेतकऱ्यांना. तर त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून, त्यांच्या रक्ताचं प्रतीक म्हणून हा लाल बिल्ला आम्ही आमच्या हृदयावर लावतो, अशी ती कन्सेप्ट आहे. आणि तुमचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही हे सांगण्यासाठी हा लाल बिल्ला आम्ही छातीवर लावतो. हे काय कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे, लक्षात ठेवा. आणि हा लाल बिल्ला हा एक क्रांतीचं प्रतीक आहे, रक्त सांडण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे असं काही म्हणण्याचं कारण नाही. आणि आम्ही काही मार्केटिंग करण्यासाठी थोडंच लाल बिल्ला लावतो. हा लाल बिल्ला हा सगळ्या ज्यांनी ज्यांनी चळवळीत योगदान दिलेलं आहे त्या प्रत्येकाला लावण्याचा अधिकार आहे छातीवर. आम्ही अभिमानानं मिरवतो तो. ते काय कुणाचं मार्केटिंग करण्यासाठी किंवा कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून आम्ही लावत नाही. त्यामुळं हा लाल बिल्ला हा आमचा श्वास आहे. मग तो स्वर्गीय शरद जोशी साहेबांचा लाल बिल्ला असो का या चळवळीचा असो, अनेक आम्ही लोक आहोत, वेगळ्या वेगळ्या चळवळीमध्ये काम करणारे लोक सुद्धा हा लाल बिल्ला लावतातच ना. त्यामुळे याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळं बिल्ला आहे तोपर्यंत आमचे, नंतर आमचे नाही असं म्हणण्याला काही अर्थ नाही, या मताचा मी आहे. ठीक आहे, त्यांना काय प्रतिक्रिया द्यायची तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि चळवळीत आजही तितक्याच ताकदीने काम करतोय. लाल बिल्ल्यावर तुमचा दावा आहे का? नाही, मी तुम्हाला सांगितलं की याच्याकडे तुम्ही राजकीय अँगलला पाहू नका. आम्ही जो काही हा लाल बिल्ला छातीवर लावतो याला राजकीय अँगलला पाहू नका. जे जे लोक शेतकरी आंदोलनात शहीद झाले त्यांचं बलिदान आम्ही विसरलेलो नाही म्हणून तो त्यांच्या रक्ताचं प्रतीक म्हणून आम्ही आमच्या हृदयावर हा लाल बिल्ला लावतो, असं ती कन्सेप्ट आहे. आम्ही त्यांना विसरलेलो नाही आणि आम्हाला हा लाल बिल्ला पाहिला की स्फुरण येतं. त्यामुळं याचे काही वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. ज्यांनी ज्यांनी चळवळीत काम केलंय त्या प्रत्येकाला लाल बिल्ला लावण्याचा अधिकार आहे. पाशा पटेल साहेब भाजपमध्ये गेले तरी शेतकरी संघटनेचा बिल्ला अनेक वर्ष लावत होते ना, असं काही नाहीये. कारण हा बिल्ला ही आमची अस्मिता आहे, आमचा श्वास आहे आणि आमचं ऊर्जास्थान आहे. लोकसभेत राजू शेट्टी वेगळे लढले, तुम्ही वेगळे लढले, स्वतंत्र दोघंही लढले. आगामी काळात विधानसभेमध्ये आता राजू शेट्टी म्हणतात की आम्ही 30 ते 35 जागा लढणार आहात. तुम्ही किती जागा लढणार? नाही, आता आम्ही किती जागा लढणार आहे याचा निर्णय 6 तारखेला ठरेल. 6 जुलैला सकाळी 10 वाजता गुलांडे लॉनला बुलढाण्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांची बैठक बोलवलेली आहे. ज्यांनी ज्यांनी आमच्यासोबत साथ दिली या सगळ्या संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळामध्ये त्या सगळ्या लोकांना विचारून
या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय आमचा 6 तारखेला होणार आहे. 6 तारखेला तुम्हाला सगळं ऐकायला मिळेलच, सगळं तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत. सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. काल विधानसभेमध्ये अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये मोठा वाद झालाय. आई बहिणीवर शिवगाळ केली, मोठा वादन त्या ठिकाणी झालंय. कसं पाहता तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे? नाही, मला असं वाटतं की जे काही जबाबदार नेते मंडळी आहे, लोकप्रतिनिधी आहे, यांच्याकडे समाज मोठ्या आशेने बघत असतो. यांना अनेक लोक फॉलो करत असतात. अशा पद्धतीनं संसदीय भाषा वापरून एकमेकांच्या अंगावर जाणं किंवा हमरीतुमरी करणं, आई बहीण एकमेकांची काढणं, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, छत्रपतींचा आहे. इथे प्रत्येकाचा आदर सन्मान करण्याची संस्कृती आपली आहे. राजकीय विरोध जरी असला, वैचारिक मतभेद जरी असले, तरी आपण एकमेकांचा आदर करतो. त्यामुळं हे जे काही चाललंय सध्या, हे किळसवान आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला न पटणार आहे. मला असं वाटतं सगळ्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी बोलताना संसदीय भाषेचा वापर केला पाहिजे आणि एकमेकांचा आदर ठेवून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. या मताच्या आम्ही आहोत. जर आता हे सगळे लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने भांडणं करत असतील तर आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांनी कुणाचा आदर्श घ्यायचा चळवळीतल्या लोकांनी? त्यामुळे मला असं वाटतं की जुन्या सभागृहामध्ये जे लोक काम करायचे, यामध्ये प्राध्यापक एन टी पाटील सर होते, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप होते, नरसय्या आडाम होते. ही मंडळी ज्या पद्धतीने यांनी सभागृहामध्ये कामकाज केलं, अशा अनेक उदाहरणं सांगता येतील. गणपतराव देशमुख होते. त्यांचा आदर्श ठेवून सभागृहातल्या लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे, मताचे आम्ही आहोत. म्हणजे इतकंच आक्रमक जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात होता आला तर अधिक आनंद होईल, परंतु त्याच्यामध्ये संसदीय भाषेचा वापर व्हावा आणि एकमेकांची आई बहीण काढू नये. प्रत्येकाला आपली आई बहीण आहे, म्हणजे भाजपवाले असो का सेनेवाले असो, सगळ्यांनी त्याचं तारतम्य पाळलं पाहिजे. जे तुषार सिंचन योजनेचं जे अनुदान मिळतं शेतकऱ्यांना, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसह राज्यातल्या शेतकऱ्यांचं अद्यापही मिळालं नाही. गेले 2 वर्ष कोट्यवधी रुपयांचं अनुदान रखडलंय. काय मागणी करणार तुम्ही सर? अहो, हे सरकार नुसतं थापाड्या सरकार आहे. तुम्हाला मी सांगतो, हे मोठमोठ्या घोषणा करतात, शेतकऱ्यांना सांगतात हे करा ते करा. आता हे जे अनुदान अडकून पडलंय, लोकांनी व्याजानं पैसे काढून ते त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तुषार संचामध्ये. आता अनुदान जर हे 4-4, 5-5, 10-10 वर्ष येत नसेल तर ते काय अनुदानाचा फायदा आहे? थोडं ते व्याजच भरावं लागतं आम्हाला. त्यामुळे सरकारनं तातडीनं तुषार सिंचनाचं जे काय तुषार संचाचं जे काय अनुदान आहे ते तातडीनं दिलं पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. आणि दिलं नाही तर आता 6 तारखेनंतर एक मोठ्या आक्रमक आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल. आता अधिवेशनामध्ये घोषणा झाल्या, मला त्या घोषणांचा किती फायदा होईल मला सांगा बरं. अहो, शेतीला मजबूत कंपाऊंडची गरज आहे, जंगली वनांच्या जनावरांच्या त्रासापासून. सोयाबीन कापसाच्या भावाची गरज आहे, सोयाबीन कापसाला. मुख्य प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. जर शेतीमालाला चांगला भाव मिळाला तर मला वाटत नाही कोणत्या योजनांची शेतकऱ्यांना गरज आहे. अजित पवारांनी घोषणा केली की मुख्यमंत्री याची माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते. कसं पाहता याच्याकडे? नाही, आता ती घोषणा केली, तो सरकारने घोषणा केली तर ठीक आहे, लोकांना महिलांना त्याचा फायदा होणार असेल तर आनंदच आहे. पण काय झालंय ते त्याला रेंज नसते. त्या सेंटरवर गेल्यावर ते सेतूवाले परेशान आहेत, लोकांनी लाईन लावल्या. योजनेची घोषणा केली हे ठीक आहे, परंतु तिथं अर्ज भरायला रांगा लागल्या ना, तिथं नेटच चालत नाही, साईटच बंद आहे. मग त्याचा फायदा किती लोकांना होईल? अहो, झुंबड उडाली लोकांची. आता हे लोक काय म्हणतात की महिलांसाठी बहिणींसाठी योजना आणली तर मग आम्ही काय घोडे मारणार पुरुष लोकांनी? तर ठीक आहे, हा विनोदाचा भाग आहे, परंतु या योजनेचा फायदा जर अशा साईट बंद राहिला तर किती लोकांना होईल? आणि सरकारच्या योजना ज्या काही घोषित होतात 100तून 2-4 लोकांना लाभ होतो त्या योजनांचा, बाकीच्या लोकांचं काय? त्याच्यामुळे मला वाटत नाही. मला काय वाटतं की या छोट्या छोट्या योजना ज्या देऊन तुम्ही आकर्षित करताय जनतेला, यापेक्षा शेतकऱ्यांना चांगला भाव द्या, शेतकरी तुमच्या दारात येणार नाही. आणि कर्जमाफीबद्दल सरकार का बोलत नाही हा आमचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विचार सरकारने तातडीनं केला पाहिजे. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. कॅमेरामॅन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.